लाडू आता आता फिरा घरात घरभर फिरा. हाय हॅलो सर्वांना, शुभ दुपार. मी या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मी लग्नाला चालली आहे. ज्वालामाता लॉन्सला लग्न आहे. तर मी घरातून 8 वाजता निघाली, कारण राहुल जिमला गेला होता. तो आल्यानंतर मग मिस्टर आणि मी लाडूला घेऊन चाललो आहे पुढे. ज्वालामाता लॉन्समध्येच आमचं नातेवाईकांचं लग्न होतं. तर कोणाचं लग्न होतं मी ते पुढे सांगतेच तुम्हाला. गेट छान असा मस्त सुशोभित केलेला होता आणि आतमध्ये खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं होतं. लाईटीचा मंडप दिलेला होता. स्टेज पण खूप सुंदर होता. मावशी आलेली होती, मावशीची सून, मावशीच्या मुली, आई, मोठी बहीण, आम्ही सर्वजण लग्नाला आलेलो होतो. आणि हे बघा स्टेज पण खूप सुंदर आहे. आणि माझ्या शेजारी ह्या 2 मुली दिसत आहे ना, त्या नवरीच्या फ्रेंड आहे आणि आपले सर्व व्हिडिओ बघतात. त्यांना लाडू खूप आवडला, तर त्या माझ्याशी बोलत होत्या. आणि लाडू आहे ना माझ्या भाचीच्या मांडीवर आहे. ही माझी भाची आहे, ननंदबाईंचीच मुलगी आहे. तर ती पण आमच्याजवळ येऊन बसली. पूजा, आम्ही सर्वजण इथे चेअरवरती बसलो होतो. अजून काही नवरदेव नवरीची एंट्री झालेली नव्हती. आणि हे बघा माझा लुक लायटिंगचा मंडप आहे ना, तो तुम्हाला दाखवते. खूप सुंदर असा दिसत होता तो. आणि ही पण दुसरी माझी भाचीच आहे, ती पण ननंदबाईंचीच मुलगी आहे. तिच्या मांडीवर तिची मुलगी आहे छोटीशी अवनी. ती आमच्या जवळच राहिला आहे ना, त्यामुळे तिला रोज लाडूला बघायला आवडतं. आणि ती पण लाडूशी गप्पा मारत होती. आईने पण लाडूला घेतलं. लाडू बराच वेळ आमच्याजवळ छान मस्त खेळला. आजूबाजूची गर्दी, लायटिंग सर्व काही त्याला आवडत होतं. पण नंतर तोही कंटाळला. मग त्याला थोडंसं इकडे तिकडे फिरवलं आम्ही लग्नामध्ये. आणि हे बघा लाडूला आहे ना, हे निळ्या रंगाचं टी-शर्ट आहे ना, ते खूप छान दिसत होतं. त्यावरती तो खूप असा राजबिंडा दिसत होता. बऱ्याच ताईंच्या कमेंट्स आल्या होत्या. आणि तो रडताना पण दाखवलं, फक्त त्याचा आवाज ऐकवला नाही, कारण खूप गोंधळ होता लग्नामध्ये. हे बघा काहीतरी त्याला खेळायला लागतं हातामध्ये, पण आम्ही काही खेळण्या वगैरे नेल्या नव्हत्या, म्हणून त्याला तात्पुरता मोबाईल दाखवला. नंतर मग चंदामावशीची नात सिया, तर ती पण आलेली होती. त्याला लहान मुलांना बघायला फार आवडतं, म्हणून मग आम्ही सियाला बोलायला लावत होतो त्याच्याशी. सिया पण आता 1-1.5 वर्षाची झाली. ती पण चालते, खूप छान मस्त बोबडे बोल असतात तिचे पण. तर ती त्याच्याशी बोलत होती. आता फायनली नवरदेव नवरीची एंट्री पण झाली होती. तर आता सांगते तुम्हाला लग्न कोणाचं. तर माझ्या ननंदबाईंच्या मुलीचं लग्न, म्हणजे मिस्टरांच्या आत्या आहे ना, त्यांच्या मुलीच्या मुलीचं लग्न. आणि मावशीची मुलगी दिलेली आहे त्या घरात, म्हणजे मावशीच्या जाऊबाईच्या मुलीचं लग्न. आता तुम्हाला थोडंसं कन्फ्यूज वाटत असेल, दोन्हीकडून आमचं नातं होतं. तर त्यामुळे मावशी पण आलेली होती, मावशींच्या मुली, आणि आम्ही पण आलो होतो. आता इथे गाणं लावलेलं आहे, त्यामुळे कॉपीराईट पडू शकतो, म्हणून मग मी गाणं म्यूट केलं. नाहीतर एंट्री खूप छान झाली. आणि अक्षरशः लक्ष्मीनारायणसारखा जोडा दिसत होता नवरीचा आणि नवरदेवाचा. दोघेही दिसायला खूप छान आणि खूप मस्त होते. जवळून इतकं दाखवता नाही आलं, पण थोडंसं झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करते मी. खूप छान अशी त्यांची एंट्री झाली. वधूवराची एंट्री ना, लाडू खूप टक लावून बघत होता, माझ्या डोक्याला डोकं लावून. आणि नंतर त्याला ना खूप झोप पण लागली होती. तो थोडा कंटाळला होता, मग माझ्या मांडीवरच झोपी गेला लग्न लावण्याच्या टायमिंगला. श्री महागणपते स्वरराजंदन की जय. सावधान. वधूनी आणि वरांनी आपल्या मनामध्ये कुलस्वामिनीचं स्मरण करा. इष्टदेवता, कुलदेवता, ग्रामदेवता स्मरणजंदन की जय. सावधान. वाजांद्री सावचित्ता. सावधान. एक चित्त सावधान. राम जय राजा राम. राम जय. खूप छान पद्धतीने लग्न सोहळा पार पडला. नंतर मग नवरी नवरदेवाने एकमेकांना हार घातले. सर्व पाहुणे मंडळी जेवणाकडे गेली, काही घरी गेली. आता लाडू मांडीवर झोपलेला होता, त्यामुळे आम्हाला जेवणाकडे काही जाता आलं नाही. आणि मी सध्या जास्त बाहेरचं खात नाही, तर मला घरी येऊनच जेवायचं होतं. मग बाकीचे माझ्या मावशींच्या मुली आलेल्या होत्या, ते सर्वजण जेवायला गेले. आणि नंतर मग आम्ही घरी निघून आलो.
आणि हे बघा, आपल्या लाडूला आहे ना गेटच्या बाहेरच मस्त बलून दिसले, तर तो बलूनकडे बघत होता. मग पूजाने मस्त त्याला बलून आणि अजून एक छोटा बॉल घेतला लायटिंगचा. तर त्याला बलून खूप आवडला, पण तो आहे ना बलूनला नख लावतो, तर म्हणून आम्ही त्या दांडीचा बलून घेतला. पण नंतर असं वाटलं की दांडी पण तो तोंडात घालायचा किंवा मग डोळ्याला लागेल, तोंडाला लागेल याची पण भीती असायची. म्हणून मग मी नंतर बलूनची दांडी पण काढून टाकली. पण तो खूप छान मस्त खेळत होता, पण खेळताना त्याच्याकडे ना लक्षच द्यावं लागतं, एकट्याला सोडावं लागत नाही. तर मग राहुल त्याला खेळवत होता. आणि हे बघा किती छान मस्त तो बलूनच्या दांडीशी खेळतोय, बलूनशी खेळतोय. त्याला खूप खूप बलून आवडला. एक दिवस तर बलून ठेवला नाही त्याने, नंतर फोडूनच टाकला. आणि बलून फुटल्यानंतर इतका आवाज झाला ना, तो डचकला पण आणि घाबरला पण आणि रडायलाही लागला. तर लहान मुलांचं असंच असतं, खेळणं मागतात पण कधी कधी खेळण्याचा आवाज होतो ना, तर ते मुलं रडतात. आता दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ तुम्हाला शेअर करते. तर रात्री थोडा उशीरच झाला होता झोपायला. सकाळी उठल्यानंतर सकाळची सर्व कामं आटोपली, साफसफाई, झाडलोट सर्व झालं. आणि त्यानंतर आता स्वयंपाकाची वेळ झालेली होती. तर पूजाने ना इथे सर्व काही तयारी करून टाकलेली होती भाजीची. तर कांदा कापलेला होता, थोडासा मोठा मोठा टोमॅटो कापला होता. आणि ह्या चॉपिंगने आहे ना मी हे सर्व काही छान असं बारीक करून घेते. आज ना पुरी भाजीची भाजी करतो ना, तशा टाईप मला भाजी बनवायची होती. आज ना पूजाला पुरी भाजी खायची होती, पण आम्ही पालक पुऱ्या करणार आहोत बटाट्याच्या भाजीसोबत. त्यासाठी मग इथे मी कांदा बारीक चॉप करून घेतला. अगरोचं हे चॉपिंग जे आहे ना, ते मी ऑनलाईन मागवलं होतं 600 रुपयाला. खूप छान आहे. घाईच्या कामामध्ये ना अद्रक, लसूण, टोमॅटो, कांदा असं पटकन बारीक होतं, जास्त वेळ लागत नाही. आता कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं आहे, तेलामध्ये मोहरी आणि मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये थोडंसं जिरं टाकलं. यामध्ये ना कढीपत्ता टाकायचा, पण माझा कढीपत्ता संपलेला होता त्यामुळे मग नाही टाकला. पण तुमच्याकडे असेल तर नक्की टाका. बारीक चॉप केलेला लसूण आणि बारीक चॉप केलेला कांदाही टाकला. हे सर्व काही एका साईडला परतत होता आणि बाजूला मी अजून कांदा होता तोही चॉप करून घेतला, टोमॅटो चॉप करून घेतला. पुरी भाजीची ही भाजी आहे ना खूप सिंपल आहे, झटपट बनवता येते आणि खायला पण खूप टेस्टी लागते. तर आता इथे मी पालक बॉईल केलेला होता. एक पालकाची जुडी होती, त्यातला फक्त अर्धाच पालक घेतला आम्ही, अर्धा नंतर ठेवला. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये पालक, त्यामध्ये 7-8 लसणाच्या पाकळ्या, 7-8 हिरव्या मिरच्या पण टाकायच्या. कोथिंबीर असली तर कोथिंबीर पण टाकू शकता, पण कोथिंबीर पण आमच्याकडे नव्हती. आणि 7 ते 8 हिरवी मिरची टाकली. 1 चमचा जिरं आणि थोडासा ओवा पण टाकायचा हातावरती क्रश करून. ओव्यामुळे ना पुऱ्यांना खूप छान मस्त टेस्ट लागते. आणि पीठ भिजवताना पण ओवा टाकायचा त्यामध्ये. आता याची छान अशी प्युरी करून घेतली. आणि पालक बॉईल केलेले पाणी फेकून द्यायचं नाही, ते आपण पीठ कणिक मळताना घ्यायचं, म्हणजे वाया जात नाही. आता जितकं आपण पालक प्युरी घेते ना, त्यात जितकं पीठ बसेल तितकं घ्यायचं आणि थोडंसं पाणी वाटलं तर वरतून टाकायचं. मिक्सरचं भांडं धुवून पूजाने हे सर्व काही पाणी घेतलं. आणि त्यामध्ये मग मी चवीनुसार मीठ आणि चवीनुसार थोडासा ओवा अख्खा तोही टाकला. आणि घट्टसर हे पीठ पूजाने छान असं मळून घेतलं. इकडे मी आता कांदा, टोमॅटो तेलामध्ये छान परतला होता. त्यामध्ये मीठ पण टाकलं होतं परतताना, म्हणजे कांदा टोमॅटो पटकन शिजतो. आता यामध्ये मसाले टाकायचे. तर इथं मी लाल मिरची पावडर, हळद पावडर, चिमूटभर हिंग, अर्धा चमचा धनेपूड आणि भाजी थोडीशी तरीदार किंवा लाल दिसावी त्यासाठी मी काश्मीरी बेडगी मिरची पण अर्धा चमचा टाकली. खूप जास्त तिखट भाजी बनवायची नव्हती. तर मसाले छान असे परतवून घेतले आणि त्यामध्ये मग गरम पाणी टाकायचं. गार पाणी नाही वापरायचं. गरम पाणी टाकल्यामुळे भाजीला तरी पण येते आणि भाजीची चव पण बिघडत नाही. बाजूला मी गरम पाणी केलेलं होतं. आता भाजीमध्ये ना बटाटे बॉईल केलेले ना ते कुस्करून टाकायचे, कापून नाही टाकायचे. कुस्करल्यामुळं काय होतं, भाजीला आहे ना मस्त असा थिकपणा, घट्टपणा येतो आणि भाजीचं पाणी वेगळं होत नाही. नंतर मी तुम्हाला दाखवेल. खूप छान मस्त झालेली होती भाजी. कोथिंबीर असली तर यावरती ना कोथिंबीर कापून नक्की टाका. आता माझ्याकडे नव्हती म्हणून मग मी काय केलं, कसुरी मेथी होती माझ्याकडे, मी ती टाकली आणि भाजी छान अशी 5-10 मिनटं शिजू दिली. पूजाने पण छान मस्त कणिक मळली होती. आता ती कणकेचे ना छोटे छोटे गोळे करते. आणि हे बघा आपली भाजी पण मस्तपैकी दिसते. तर तुम्हाला आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि करून पण बघा. आता पुऱ्यांचे गोळे छोटे छोटे तिने करून घेतले आणि त्यानंतर मग पुऱ्या पण लाटून घेतल्या. पालकपुरी मुलांना आवडते, पण पालकाची भाजी मुलांना आवडत नाही. मला प्रदोषचा उपवास होता
आणि आज मला पूजा करायची नव्हती, त्यामुळे मग मी ना नारळाचं पाणी आणलेलं होतं. सध्या थोडा अशक्तपणा आलेला आहे मला, हिमोग्लोबिन माझं कमी आहे तुम्हाला माहिती आहे, त्यामुळे मग मी अधूनमधून नारळ पाणी घेत असते. आणि आज उपवास होता तर म्हटलं फ्रूट आणि नारळ पाणी दूध असंच काहीतरी मी घेते. तर नारळ पाणी आणलं आणि ते मस्त मग मी पिलं. नारळ पाणी पिल्यानंतर पोट आहे ना फुल भरून जातं आणि उपाशी पोटी नारळ पाणी पिलेलं कधी पण चांगलं असतं. काय मग आज मस्त आवडीचा मेनू बनवला. माझ्या आवडीच्या पालकपुऱ्या खायला या सगळ्यांनी. पूजाला पालकपुऱ्या हॉस्टेलला असायची तेव्हा किती आवडायच्या ग. खूप आवडायच्या खूप, आणि खूप दिवस झाले मी खाल्ल्याच नाहीये. खूप दिवस म्हणजे वर्ष पण म्हणता येईल, मी कधीच खाल्ल्या नाही. आज पालकाच्या भाजीच्या ऐवजी पालकपुऱ्याच बनव. मस्त पालकपुऱ्या मी बनवतेय, तर या सगळ्यांनी घरी पालकपुऱ्या खायला. आणि मस्त बटाट्याची भाजी, भाजी पण झाली. चला मस्त झालेली छान अशी चमचमीत भाजी. हे बघा एकदम घट्ट झालेली आहे, पातळ वगैरे नाही आहे, फक्त कोथिंबीर कमी होती याला. आता पुऱ्या काही तव्यावर करते का? आता राहुल दादाची जिम डाएट एवढं पक्का आहे की त्याला तळेल काहीच नकोय. मग आता काय करते, मग आता भाजलेल्या पुऱ्या खाऊ घालणार आहे मी त्याला. अगं मग मोठीच एक चपाती कर. अगं चपाती खायला त्याला पुऱ्या खाण्याचं फील आला पाहिजे ना, म्हणून मी छोटं छोटं केलंय. अवघड आहे पण बरं का मम्मी. तेल बिल तूप बीप काही लावलं काहीच नाही लावलंय त्याला, चालतच नाही काही. तू जेवली का पोटभर? हा मी जेवण केलं, गोडभर जेवण केलं. खूप मस्त झाली होती भाजी, खूप दिवसांनी पुऱ्या खाल्ल्या. राहुल दादाचं मस्त लॅपटॉपवरती काम करता करता जेवण चालू होतं. त्याला पण पुरी भाजी आवडली आणि मला पण भूक लागली होती, त्यामुळे मग मी फ्रूट आणले होते. तर मी आता चिकू खाते. राहुल आणि पूजा दोघे पण आता मार्केटमध्ये गेले. मार्केटमध्ये कशासाठी गेले पुढे सांगते मी तुम्हाला. आणि जाण्याच्या आधी उन्हाचा तडाखा खूप होता, त्यामुळे मग त्यांनी ना आंब्याचा ज्यूस पिला. आणि हे शॉप आहे ना सायकलचं, तर हे आमच्या सिन्नरमधलं खूप खूप जुनं शॉप आहे. म्हणजे असं समजा की राहुलला पूजाला मी इथूनच बऱ्याचशा सायकल खरेदी केलेल्या होत्या, ते लहान होते तेव्हा. आणि आता वेळ आली आहे नातवाची, तर आपल्या गोड मस्त आपल्या लाडूला आहे ना सायकल बघायची होती. तर आता तो सायकल खेळण्याजोगा तर नाही आहे, पण हे गोल राऊंडमध्ये जी सायकल असते ना, यामध्ये मुलांना अटकून दिलं, बसवलं की मुलं त्यांची मस्त खेळतात किंवा मग लवकर चालायला शिकतात, लवकर उभं राहतात. म्हणून मग मी ही सायकल राहुलला बोलली की आणा तुम्ही. आणि बरेच दिवस झाले ही सायकल घ्यायचीच होती, तिथे त्यांना काही पटली नाही. मग ते आले इकडच्या एका शॉपमध्ये, सोने शॉपमध्ये. तर हे आत्ताच न्यूज झालेलं आहे, म्हणजे जवळपास 4-5 वर्ष झाले असतील. पण इथूनच मी लाडूला पाळणा पण घेतलेला आहे. तर या शॉपमध्ये ना सर्व काही लहान मुलांच्या खेळण्या, कपडे, सायकल असो, कोणत्याही वस्तू असतो मुलांच्या, सर्व खेळण्याच्या वस्तू त्या इथे मिळतात. तर इथे मग त्यांना ही सायकल आवडली. तर चौकोनीमध्ये जी पिंक रंगाची दिसते ना, ती मग आवडली आणि ते मग सायकल घेऊन घरी आले. तर आता सायकल का घेतली, कारण बरेच दिवस झाले अर्चनाताई ना बारशाला आल्या नव्हत्या बघा. तर त्यांना काही कारणामुळे यायला जमलं नाही. पण त्या पूजाला बोलल्या की लाडूला आहे ना सायकल घे, मी तुला पैसे पाठवून देईल, फोनपे करेल. म्हणून मग त्या खूप वेळा बोलल्या ना, म्हणून पूजा बोलली की ठीक आहे आपण सायकल घेऊ. म्हणून मग ते इथे सायकल घ्यायला आले. भारी का माझी तुम्हाला 5 वाटते ठीक आहे. दिसत नाही तुझ्या दाढीमुळे, अजिबात तुझी खडी दिसत नाहीये. आणि आधी दात माझे ते व्यवस्थित नव्हते ना, मग हसत नव्हते, दिसत नव्हते मला. या साईडला नाही पडत. माझी पण एका साईडला खळी पडते. दाखव बरं. हे बघ खळी नाही, खडी आहे इथं माझी, खडी आहे, दिसत आहे. खडी आहे. खडी आहे की नाही सांगत आहे ना सगळ्यांना. तेवढीच आहे. ह्या 2च व्हरायटी आहेत का?
इथं ना 2 प्रकारच्या सायकल त्यांनी दाखवल्या. ही जी आहे ना आकाशी रंगाची, तर ती ना लहान मोठी पण करता येते. तिची प्राईस जरा जास्त होती, 1700 रुपये. पण पूजाने ही पिंकवाली चॉईस केली होती. तर ही 700-750 रुपयाची होती. 50 रुपये त्यांनी डिस्काउंट दिला आणि 700ला मिळाली. तर मग पूजाने फायनली हीच चॉईस केली. तर याला बटन वगैरे आहे, गाणं वगैरे लागतं, लाईट पण लागते, म्हणून मग पूजाने ही घेतली. आणि नंतर मग ते घरी आले. आता घरी आल्यानंतर तुम्ही बघा लाडूची मजा. लाडू सायकल पाहून कसा झाला, कसं रिॲक्ट केलं त्याने. आणि नाचून आलं तो डायरेक्ट. अरे वा, पिल्लूला काय आणलं? अरे अरे त्याच्यावर बसायचं मध्ये. त्याला माहित नाही. बस नीट टाक. बस. मोठी बाजू माग राहते बरं का पूजा, लहानी बाजू छोटी. पाय घुसलाच नाही. एक नाही घुसला. गो बया, त्याची पॅन्टला रुतत का पाय खालून. पॅन्ट लांब पॅन्ट घालायची त्याला. अरे बाप. ओ गो बया, बसलं तू. हे बघ. लाडू. आता फिरा घरात, घरभर फिरा. अरे बापरे, तू कुठं बसला? आज तू एकटा बोल जाशील. हा अगं बया, ते तर हसत नाहीये, ते थोडं गोंधळलंय ग. तो शॉक मध्ये गेलाय हा, की काय. काय यांनी काय केलं? अगं ते घाबरलं का काय हसना पिल्लू? नको ना. काय झालं? आजी, तू सायकलवर बसला. सायकल चालवतो. ते वाजव ना, काही सायकलचं असं ना. हे बघ, हे बघ, हे बघ. हा, ते लाईट त्याला लय खेळल. ते पुसून घे बरं का, तोंड लावी का पोरग. गाणं पण वाजतं. हे बघ, हे बघ. काय पूजा मार्केटमध्ये गेली होती ना, तर तिला मी काही सांगितलं नव्हतं, पण तिला माहीत होतं मम्मीला उपवास आहे प्रदोषचा. तर ती येताना मग उसाचा रस घेऊन आली. तिच्या पप्पांना पण आणला आणि मलाही आणला. बर्फ वेगळा आणला, कारण मी खूप जास्त थंडही पित नाही. त्यामुळे मग थोडासा मी नंतर घेतला बर्फ, कारण उसाचा रस बर्फ टाकल्याशिवाय इतका टेस्टी पण लागत नाही. आणि लाडूला पण थोडासा पाजला. आता मागच्या वेळेस लाडूला मी उसाचा रस दिला, तर एका ताईंची कमेंट आली होती की पूजा डॉक्टर आहे, तुला कळत नाही, उसाचा रस देते. पण आता लाडू 6 महिन्यांचा झालेला आहे. 6-6.5 महिन्यानंतर आपण बाळाला फळांचा ज्यूस देऊ शकतो. तर म्हणून मग तिने लाडूला पण थोडासा बिना बर्फाचा आहे ना उसाचा रस दिला. थोडासा. आता रस म्हणजे किती देतं लहान मुलाला, इतका ग्लास भरून तर आपण देत नाही. 2-3 चमचे फक्त त्याने पिला असेल. आणि मी पण थोडासा बर्फ टाकून नंतर मग रस पिला. रस पिल्यानंतर मग मस्त छान वाटलं मला. हे काय आणलं? पिल्लू, हे बघ, स्टडी बुक. अभ्यास करायचा, मोठं व्हायचं. हे बघ, बापरे, सगळ्यात आधी ऑन करायचं. अगं त्याला काय कळतंय? हे बटन दाबून राहिले. ए बी. हे पूजा, त्याला कळणार नाही. काय ग? अगं तू त्याला सपाट फरचीवर ठेव ना. हा, असं. बी सी तो कसा आवाज आहे? डी ई एफ जी एच आय जे के एल एम. आता आपण दुसरं बघू. दुसरं बघू. अगं त्याला ते काय कळणार आहे का पूजा? 1 लावायचं आधी. 2 3 4. तुझ्या का पाहू राहिलं? आता हे दुसरं बघू आपण. हा, हे बघ. काय ना मम्माने? बनाना. नाही, त्याला सायकलच आवडली. कोकोनट. ते नाही आवडलं हे नाही कळणार त्याला. त्याला. हे काहीच कळणार नाही अजून. अगं, हे नाही, तुला आता हे माहिती कळलं. का, तसं नाही मम्मी. कुठे गेले ते? कुठे गेलं? ॲनिमल्स दाखव ना. ॲनिमल्सच पाहतो ना. माझ्या सोन्याला काय आणलं बाई? ही लाईट कुठे लागते ग? ए, मांजरीचा आवाज काढ ना. मांजरीचा. मांजर आहे का रे? मग त्याला म्याव म्याव केलं का आवडतं, हसतो तो. मागे असेल बघ. म्याव केलं का असं हसतो. मांजर नाही माझा बापा वाटतं. कसा गेलाय, कसा मांजर बसलाय. पूजाने लाडूसाठी ना स्टडी बुक आणलं. तर तुम्हालाही वाटत असेल ना इतक्या लवकर लाडूला काय कळणार, पण या बुकमध्ये ना प्राण्यांचे आवाज आपोआप निघतात. सेल वगैरे असेल त्या बुकला, म्हणून मग लहान मुलांना ते आवाज ऐकायला आवडतं. आणि लाडूला आहे ना मांजरीचा किंवा मग मोराचा, हत्तीचा आवाज ऐकायला खूप आवडतं.
आणि जे मुलं थोडीशी लाडूपेक्षा मोठी असेल ना तर त्यांच्यासाठी खरंच हे बेस्ट आहे. हे बघा पेन्सिल दिलेली असते त्यासोबत, तर त्याने आपण त्याच्यावरती अक्षर पण लिहू शकतो आणि असं खोडलबर पण आहे त्याच्यासोबत, तर त्याने सर्व काही क्लीन पण करू शकतो आणि आपल्याला मुलांना हे शिकवण्यासाठी खरंच फारच उपयोगी आहे. तर तुम्हाला आता याची प्राईस सांगते, 400 रुपयालाच मिळालं ते. तर पूजाने ते आणलं आता नाही, पण पुढे लाडूला ते नक्कीच उपयोगी येईल. त्याला सायकलच आवडली सध्या. सुरुवातीला लाडू थोडा घाबरला होता, थोडा कानपला, म्हणजे त्याला समजलंच नाही काय चालू आहे. आता तो जरा सायकलच्या मूड मध्ये आलाय. हा, सुरुवातीला असं वाटलं. आता काम करताना त्याला फक्त आटकून द्यायचं आणि काम करायचं. आता सांभाळायची गरज नाही पडणार लाडूला. तू पळशील पिल्लू? बरं सायकल कोणी घेतली ते तर सांग. सायकल लाडूच्या पिंपळनेरच्या आजीने घेतली. अर्चना ताईंनी. माझ्या आजीने सायकल घेतली आहे. ती मला खूप दिवसांपासून बोलत होती की तू सायकल घे, पण मी काही इतकं मनावर घेतलं नाही आणि टाइमही भेटत नव्हता. म्हटलं चला आता ना लाडूला सायकलच घेऊन येऊ. आता लाडू 8-10 दिवसामध्ये 7 महिन्यांचा पूर्ण होणार आहे 18 तारखेला. तर 6.5 महिन्याचा झालाय तो. तर त्याचं अन्नप्राशन पण बाकी आहे अजून, पण मग त्याला सायकल तर आवडली मस्त. आणि अजून ते ऑनलाईन काय मागवलं, त्याचे दात सळसळ करताय, हिरड्या, खूप काही असं चावायला बघतो तो. द्या होते पलंगावर आहे बघा, दिवाणवर. ते पण सकाळी आलं ऑनलाईन, पूजाने मागवलं होतं. आणि अर्चनाताईंना व्हिडिओ पाठवली सायकलच्या. आता हा, स्वच्छ धुवूनच दिल ते त्याला आणि असे तोंडात चावतो तो. आणि हे लहान मुलांचंच आहे, म्हणजे BPA फ्री आहे, सिलिकॉनचे असतात, याने काही त्रास होत नाही बाळांना. आणि म्हणतात काय लोक की टीथर नाही द्यायचं म्हणून, पण मग बाकीच्या अशा धुळीच्या किंवा आजूबाजूच्या वस्तू तोंडात घालण्यापेक्षा हे बेटर आहे असं मला वाटतं. मग हे टीथर पण आमचा लाडू ते तोंडात नाही घालत, भलतच तोंडात घालतो. काही पण त्याला जे दिसेल ते तो घेतो. हा, मी त्याला खोबऱ्याचा तुकडा दिलता तोंडात घालायला पूजा. हा हा, खोबऱ्याचा मोठा तुकडा दिला होता. पूजाने मार्केटमधून येताना ओल्या भुईमुगाच्या शेंगाही आणल्या. तर मला आज प्रदोषचा उपवास होता, तर भूक तर लागलेली होती मला, म्हणून मग मी तव्यावरती शेंगा मस्त भाजल्या खरपूस आणि त्या खाते. आज मला पूजा करायची नव्हती, त्यामुळे मी सफेद व्हाईट रंगाची साडी वगैरे काही नेसली नाही. आणि चला आता हा व्हिडिओ इथेच संपवते. उद्या पुन्हा आपल्या लाडूच्या नटकट सवयी तुम्हाला सर्व काही बघायला मिळेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.